नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यात पुन्हा होणार मोठा राजकीय भूकंप. अजित पवार परत झाले नॉट रिचेबल. राज्याच्या राजकारणात परत मोठी खळबळ. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान अजित पवार दिवसभरातील सगळे कार्यक्रम गुंडाळून राजकारणापासून लांब कुणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. काल त्यांचे पुणे शहर आणि खेडमध्ये एकूण 5 कार्यक्रम होते, पण एकाही कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली नाही व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही अजित पवार संपर्कात नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न असो वा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, सर्वच मुद्द्यांवरून आपली कोंडी झाली की काय. एवढेच नाही तर खरी राष्ट्रवादी कुणाची यावर शरद पवारांनी जे कागदपत्र तयार केले त्यात शरद पवारांनी अजित पवारांची संपूर्ण कुंडलीच आणलेली आहे. त्यामुळेच अजित पवार शिंदे फडणवीस यांना सोडून परत पवारांकडे जातं की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणात चालू आहे. त्याला कारण म्हणजे राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहे. ईडीच्या दाढी व तपास यंत्रणांच्या दबावामुळे हे सर्व आमदार भाजपासोबत गेले व त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा हट्ट शरद पवार गटाकडून धरला जात आहे. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला हा डाव अजित पवारांना परत माघारी घेऊन येतो की काय. तसेच राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार चांगलेच कोंडीत सापडले आहे. त्यामुळेच अजित पवार परत सरकारमध्ये आपल्याला काही मिळावा यासाठी हट्टास लावून ठेवण्यासाठी नॉट रिचेबल आहेत की काय. यामुळेच राज्यात परत एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आणि यावेळेस त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात परत एकदा मोठी खळबळ उडते की काय, तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजित पवार शरद पवारांच्या धाकामुळे परत माघारी जाणार की काहीतरी सरकारमध्ये परत मोठा वाटा मिळावा यासाठी ते नॉट रिचेबल आहेत? याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.